हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर आज संध्याकाळून ब्लॉगची सुरुवात केली. तर आज मी तुम्हाला गावाकडचं माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करते. तर आत्ता वाजले 6:15 झाले, ते दिसते तुम्हाला घड्याळमध्ये 6:30 होत आलं. म्हटलं लाईट वगैरे सगळ्या लावून घेते आणि नॉर्मल रुटीन असते संध्याकाळचं. आणि गावाकडचं थोडं वेगळंच राहते, म्हणजे लवकर स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी लवकरच आवरतात. म्हणजे तर लाईट वगैरे करते, लावून घेते लाईट. आता बरेच जण उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गावी गेले असेल. मी ही सुट्टीसाठी गावी आले, तर एक 5-6 दिवस झाला आले. चला मग थोडंसं आवरून घेते. डायनिंग वगैरे बाकीचं क्लीन केले, सगळं घर वगैरे झालेत. आणि थोडंसं मुलं अस्तव्यस्त करतात. डायनिंगच्या खुर्च्या वगैरे लावून घेते सगळं, आणि लगेच स्वयंपाकाची तयारी पण करायची. दिवाबत्ती वगैरे करून घेतली. चला आता लगेच भाजी वगैरे चिरायला घेते. तर आज मी टोमॅटोची चटणी बनवणार आहे, म्हणजे टोमॅटोची भाजी आहे. तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते. आणि इकडं हर्ष आला आहे, हर्ष चालले मध्ये मध्ये. त्याला मग आता 2-3 कांदे चिरून घेते. तर टोमॅटोच्या भाजीला भरपूर सारा कांदा लागतो बघा. हर्ष आला आहे आणि त्याचं चालले मोबाईल फिरवते, ट्रायपर हलवते. मग कांदा वगैरे चिरून घेते, टोमॅटो पण चिरून घेते. मोठ्या साईजमध्ये 3 कांदे घेतलेत आणि मिडियममध्ये कापून घ्यायचे. जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण नाही. तर कांदा कापून घेते. टोमॅटो पण लगेच बारीक करून घेते. टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेत आणि चिरून घ्यायचे बारीक मिडियम साईजमध्ये. तर आता सुक्कीच भाजी बनवणार आहे मी टोमॅटोची. आणि इकडं पोरांचं चालले कॅरम खेळतायत, काय काय चाललंय. आता उन्हाळ्याची सुट्टी म्हटले काहीतरी करमणूक पाहिजेच ना. चला मग आता भाजी पण बनवून घेऊयात. आणि 2-3 मिनटं संध्याकाळ झाली, म्हणजे थोडं थोडा अंधार झाला आहे, त्याच्यामुळे जरा क्लिअर दिसत नाही आहे. आता भाजीसाठी कढई ठेवली मी, फोडणी देऊन घेऊयात. चला थोडासा लसूण पण बारीक करून घेते मी. आता थोडासा लसूण सोलला आहे, हे बघा. थोडासा लसूण बारीक करून घेऊयात, म्हणजे जास्त बारीक नाही करायचं, थोडं थोडं क्रश असं करायचं, छान लागते टेस्ट. तर कढईमध्ये 2-3 चमचे तेल घेतले. तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं. आता त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकली. जिरे आणि मोहरी छान तडतडून द्यायची. त्याच्यामध्ये आता लसूण टाकला मी. लसणाची खूप छान टेस्ट लागते. आणि आता कढीपत्ता टाकूयात, फ्रेश फ्रेश कढीपत्ता बाहेरचा. कढीपत्ता टाकून घेतला. आता त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊयात आपण चिरलेलं सगळं. भरपूर कांदा टाकायचा. हलवून घेऊयात. आता कांदा थोडासा लाल होईपर्यंत भाजून घेऊया छान. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करूयात, म्हणजे कांदा पटकन मऊ होतो. चवीपुरतं मीठ ॲड करूयात. आता थोडीशी हळद टाकूयात. आता थोडासा काळा मसाला टाकला मी घरगुती, आणि थोडीशी मुगाची डाळ टाकली. आता छान मिक्स करून घेऊयात. 2-3 मिनटं छान परतून घेऊयात. आता भाजी एका साईडला ठेवून देते तोपर्यंत, आणि इकडे लगेच भाकरी पण बनवून घेतली. आता संध्याकाळच्या वेळेला भाकरीच बनवते, सकाळी चपाती वगैरे आहेत मुलांसाठी. आता 2-3 भाकरी बनवून घेतली, आणि इकडे भाजी पण रेडी आहे बघा. मस्त टेस्ट झाली. वरून कोथिंबीर टाकली परत, आणि इकडे भाकरी भाजली, एक बनवली खाली. इथं भाकरी स्वयंपाक वगैरे झाला माझा. आणि आता मी सकाळी ना तांदूळ आणि डाळ भिजायला ठेवली होती, उडदाची डाळ इडलीसाठी. आता ते स्वच्छ धुवून घेते आणि बारीक करून पण ठेवते. आता सकाळी इडली बनवणार आहे. तर मी सकाळी टाकलं होते हे. तर 3 वाटी डाळ आणि 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ टाकली होती उडदाची, आणि पाण्यात ठेवलं होतं भिजायला. आता ते पाणी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेते, आणि ते बारीक करून घेते.
आता बारीक करून घेते डाळ पण, दोन्ही पण एकदमच बारीक करणार आहे, दोन्ही पण एकसोबत. आणि थोडं थोडं पाणी टाकून छान बारीक करून घेऊयात एकदम. आणि इकडं हरचं चालले मध्ये मध्ये बघा. आणि इडलीसाठी थोडं पातळच असते, तर थोडं थोडं पाणी टाकून बारीक करून घेते. आता इकडे सगळं दळून झाले माझं, थोडंसं मिक्स करून घेते. मीठ वगैरे काही सकाळी टाकणार आहे, फक्त आंबवण्यासाठी ठेवणार आहे. आणि आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं पटकन जास्त म्हणजे आंबवून छान म्हणजे फर्मन छान होईल पीठ. आता झाकून फक्त ठेवून देते पीठ. 2-3 मिनटं छान मिक्स केलं ना, आता झाकून ठेवून देते. आता गॅस वगैरे बाकीचे क्लीन करून घेते लगेच. स्वयंपाक तर झालाय, जेवण वगैरे बाकी आहेत. हे बघा सगळं क्लीन करून घेतलंय, जेवणात पण झालेत आमचे असे. भांडे वगैरे पण झाले माझे, किचन पूर्ण क्लीन केले. हे बघा संध्याकाळी सगळं आवरून ठेवतो, म्हणजे सकाळी कसं जास्त घाई होत नाही. डायनिंग वगैरे पण क्लीन केलं. आणि आम्ही कोरडं घातलं होतं, ते थोडंसं वाळायला ठेवलं पाठीमध्ये. सगळं किचनचं आवरलं की मग सकाळी जास्त म्हणजे उठल्या जास्त म्हणजे चांगलं वाटतं किचन क्लीन असलं तर. सगळं आवरून झाले आता. आणि आत्ता वाजलेत दाखवते तुम्हाला पण, थांबा 1 मिनिट. 9 वाजलेत आणि सगळं आवरून झाले. तर कसा वाटला ब्लॉग? ब्लॉगला व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा.